छत्रपति शिवाजी महाराज कृति समिति के माननीय अध्यक्ष श्रीयुत अजय जी, मेरे मित्र निखिल जी और इस कृति समिति के सभी सम्माननीय सदस्य और नागपुर शहर के महानगर नागपुर के आप सभी शिव भक्त शिवाजी प्रेमी भाई और बहनों, श्रीकांत जी देशपांडे जी जिन्होंने मुझे पहली बार फोन किया और कहा कि इस प्रकार का कार्यक्रम है, तो जब शिवराज्याभिषेक के अवसर पर बोलने की बात उन्होंने की तो मैंने तुरंत कहा, उस समय वो दिन भी मेरे लिए खाली दिन था, मैंने कहा मैं अवश्य आऊंगा। इस विषय पर बोलना, वो भी आप जैसे सुधी लोगों के सामने बोलना, ये मेरे लिए सौभाग्य का विषय है, इसलिए आपसे संवाद करते हुए मुझे बहुत अच्छा लग रहा है। हम ऐसे कई लोग मुंबई गए होंगे। मुंबई में गेटवे ऑफ इंडिया पर छत्रपति शिवाजी महाराज का एक बड़ा सा बड़ी सी ऐसी प्रतिमा है, मूर्ति है, घोड़े पे बैठे हुए छत्रपति शिवाजी महाराज। उसका जब अनावरण हुआ था उस समय यशवंतराव चौहान यह महाराष्ट्र के मुख्यमंत्री थे। अनावरण के समय उन्होंने एक बात कही थी कि अगर छत्रपति शिवाजी महाराज नहीं होते तो शायद पाकिस्तान की सीमाएं आपके और हमारे घर के निकट आ जाती। ये बहुत महत्वपूर्ण वाक्य था और यशवंतराव जी जैसे व्यक्ति ने कहना कि छत्रपति शिवाजी महाराज अगर नहीं होते तो पाकिस्तान की सीमा आपके और हमारे घर के निकट आती। वास्तव में अगर हम देखेंगे तो जहां जहां तक मराठों का राज रहा, लगभग वही भाग भारत में है। अपने नागपुर में, अपने नागपुर शहर में रेशिम बाग स्थान है, वहां पर अनेक संगठनों की बैठकें होती रहती है। 1.5 वर्ष पहले एक शैक्षणिक संगठन की अखिल भारतीय बैठक उस रेशिम बाग परिसर में हुई। वहां पर एक सज्जन प्रौढ़ व्यक्ति थे, थोड़े बुजुर्ग से थे, वो बंगाल से आए। यहां के कार्यकर्ताओं को उन्होंने कहा कि यहां भोसला के वंशज रहते हैं, ऐसा मैंने सुना, मुझे उनसे मिलना है। अब उनको लगा कोई पुराना परिचय होगा, बोल नहीं मुझे उनसे मिलना है। अब ये संकोच में फिर भी उन्होंने पूछा तो श्रीमंत राजे साहब ने कहा कि ठीक है, मिल लेंगे, उसमें कोई दिक्कत नहीं है। तो बैठक पूर्ण होने के बाद अपने कार्यकर्ता उनको लेकर महाल में श्रीमंत भोसले जी से मिलवाने के लिए लेकर गए। तो वो बंगाल से आए हुए वो बुजुर्ग व्यक्ति थोड़े गुस्से में कहते हैं कि आपने बंगाल पूरा क्यों नहीं लिया। अब भोसले नहीं समझ पा रहे क्यों बोल रहे हैं। अरे आपने बंगाल आधा ही छोड़ दिया, पूरा क्यों नहीं लिया आपने उस समय। इन्होंने कहा क्या हो गया। तो ये कहते हैं वो 12 साल के थे, वो जो व्यक्ति आए थे वो 12 साल के थे। 12 साल ये बांग्लादेश में, आज का जो बांग्लादेश है उसके दक्षिण में है। उनका मराठे वहां तक नहीं पहुंचे थे। मराठे जहां तक पहुंचे थे वो भाग भारत में है और जहां मराठे नहीं पहुंचे थे वो पूर्व पाकिस्तान और बाद में बांग्लादेश बन गया है। छत्रपति शिवाजी महाराज का आकलन अगर करना होगा तो ये सारी बातें बहुत महत्व की होती है कि अगर शिवाजी न होते तो सुन्नत होत सबकी, मथुरा मस्जिद तो होती। अगर शिवाजी न होते तो सुन्नत होत सबकी। शिवाजी महाराज के जीवन के अनेक पहलू यह भी देखना बहुत आवश्यक है और उनको ठीक से समझना भी आवश्यक है। कई बार हम अधूरी बातें छोड़ देते हैं। उदाहरण के लिए अफजल खान का वध।
हम जानते हैं कि छत्रपति शिवाजी महाराज का जो पहला विरोध हुआ वो आदिलशाही से हुआ, क्योंकि उन दिनों दक्खन में यानी दक्षिण में, जहां से दक्षिण प्रारंभ होता है, अपने लिए दक्षिण आजकल दक्षिण भारत हो गया है, लेकिन उस समय मुगलों के लिए दक्षिण यानी जहां से महाराष्ट्र प्रारंभ होता है वो मतलब दक्षिण। तो दक्खन में जो प्रमुख सल्तनत थी वो आदिलशाही सल्तनत थी, जिसका हेडक्वार्टर मुख्यालय ये विजापुर था। वहीं से सबसे ज्यादा छत्रपति शिवाजी महाराज को विरोध हुआ था। और जब छत्रपति शिवाजी महाराज ने 1646-1647 के लगभग अपने स्वराज्य का प्रारंभ किया, तो पहले तो वहां थोड़ी हलचल हुई आदिलशाही में। शिवाजी महाराज ने कहा कि अरे बच्चे हैं, थोड़ा बहुत यहां वहां देख लेते हैं, वो गढ़ किले जो है वहां पे ठीक से प्रशासन नहीं है, उनको हम ठीक कर रहे हैं। तो विजापुर के उन्होंने कहा ठीक है। ऐसा करते करते 2-5 साल और निकल गए, और जब उनको ध्यान में आया कि बड़े बड़े किले अपने हाथ से निकले हैं, म्हणजे पुरंदरसारखा किल्ला गेला, बाकीचे अनेक किल्ले गेले, तेव्हा त्या आदिलशाहीच्या लक्षात आलं की हे काही गडबड आहे, आणि त्यांनी लहान मोठे सरदार पाठवले। ते प्रत्येक सरदार परास्त होऊन परत गेला, आणि मग आदिलशाहीला वाटलं की आपलं जर अस्तित्व टिकवायचं असेल तर कोणीतरी असा मजबूत मोठा सरदार पाठवला पाहिजे, आणि म्हणून त्यांनी अफजल खान, त्या काळातला सर्वात बलाढ्य बलशाली अशा प्रकारचा, ज्याचा डंका श्रीलंकेपर्यंत वाजत होता, अशा सरदाराला त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांना संपवण्याकरता पाठवलं। आता त्या खानाची पूर्ण योजना होती की छत्रपतींना मैदानात आणायचं, आणि मैदानात आल्याच्या नंतर त्यांना माहित होतं की अफाट सेनासागर त्यांनी बरोबर घेतलेला आहे, त्यामुळे इतका मोठा सेनासागर, आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या जवळ त्याच्या 1/5 सुद्धा जितकी सेना आली होती, 30,000 असेल, त्यांच्याजवळ 6-7 सेना होती, इतकीच सेना आहे, त्यामुळे मैदानात टिकावं लागणं शक्य नाही। आणि म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांना मैदानात आणण्याकरता अफजल खानाने हवं ते केलं। तुळजापूरला गेला, वाट वाकडी करून तुळजापूरला गेला, आणि तुळजापूरला भवानी मातेचं मंदिर फोडलं, भवानी मातेचं मंदिर ध्वस्त केलं। नाहपालकरांनी फार सुंदर लिहिलं याबद्दल। श्रवणी तप्त तैलसे शिवास वृत्त पोचले, श्रवणी तप्त तैलसे शिवास वृत्त पोचले, रक्त तापले कराल खड्ग सिद्ध जाहले। रक्त तापलं, माझ्या कुलदेवतेला भग्न केलेलं आहे, रक्त उसळी मारत होतं, पण त्यांच्यातल्या मुत्सद्द्याने संयम धरला, आपल्या अधिकाऱ्यांना संयम धरायला सांगितलं, आपल्या सैनिकांना संयम धरायला सांगितलं की येऊ द्या त्याला आपल्या जाळ्यात ओढायचं आहे, आणि असं करून त्याला जावळीला आणलं। मोठं आमिष दाखवून त्याला जावळीला आणलं। शिवरायांची योजना फार आधीपासून सर्व सज्ज होती, तयार होती, ठरलेली होती। खान जावळीला आला, भेटीचा दिवस ठरला 10 नोव्हेंबर 1659, त्या दिवशी चंपाषष्ठी होती। त्या दिवशी छत्रपती शिवाजी महाराजांनी दुपारी साधारण 2 वाजताच्या सुमाराला त्याची भेट घेतली, आणि नाहपालकर जसं म्हणतात, देऊनी बळी अजास तोषवी भवानीला, ज्या भवानीला फोडलं त्या भवानीलाच संतुष्ट कर या बोकडाचा बळी देऊन। त्याचप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराजांनी त्या अफजल खानाला फाडला, त्याचं पोट फाडलं, मारून टाकलं तिथल्या तिथे। ते नाहपालकर परत लिहितात, दुंदुभी निनादल्या, हे कोणी गीत ज्यांनी ऐकलं असेल, नाहपालकर प्रचारक होते पण अत्यंत उच्च प्रतिभेचे कवी होते। दुंदुभी निनादल्या दश दिशा कडाडल्या, केसरी गुहे समीप मत्तहत्ती मारला। त्या मत्तहत्तीला मारल्याच्या नंतर छत्रपती शिवाजी महाराज हे तसं, त्यांचे वस्त्र रक्ताळलेले होते, ते रक्त सर्व त्यांच्या वस्त्रावर पडलेलं होतं, ते घेऊन वरती प्रतापगडावर गेले। प्रतापगड आणि त्या वाईच्या मध्ये प्रतापगड थोडं खाली ही छावणी किंवा ते हे एक शामियाना लावला होता, जिथे त्यांची भेट झाली। साधारणतः अफजल खान वध सांगताना इथे आपली गोष्ट संपते।
याच्या पुढे कधी कोणी काही सांगत नाही. कारण की समजा छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजल खानाला मारलं इथपर्यंत जर गोष्ट असती किंवा आहे, तरी ते काही फार कमी नाही आहे. अफजल खान सारख्या बलाढ्य अशा सेनानीला पोट फाडून मारून टाकणं, त्याला हिंमत लागते, त्याला रणकौशल्य लागतं, त्याला शौर्य लागतं, त्याला धडाडी लागते, जी छत्रपती शिवाजी महाराजांनी दाखवली. त्यामुळे तरीही छत्रपती शिवाजी महाराजांचं कौतुकच झालं असतं. पण ते शिवाजी महाराज होते. ते प्रतापगडावर गेले, हे रक्ताळलेले वस्त्र बदलले, शुचिरभूत झाले त्या बोकडाला मारून, आणि शुचिरभूत झाल्याच्या नंतर त्यांनी सदरेवर लहानशी एक बैठक सारखी बोलवली योजनेच्या संदर्भातली, आणि क्षणभराचीही विश्रांती न घेता शिवाजी महाराज खाली वाईच्याकडे आले. रात्रभर घोडदौड केली. महाराज वाईला पोहोचले. वाईला पोहोचेपर्यंत खानाच्या छावणीचा तळ हा वाईला होता. तिथे आणि मध्ये असलेले खानाचे सर्वे जे सैनिकी लहान लहान छावण्या होत्या त्या सर्वांना तेव्हापर्यंत मराठ्यांनी कापून काढलं होतं, लुटून नेलं होतं. जे शरण आले त्यांना बांधून ठेवलं होतं दोरीनं, आणि त्यातले काही पळून गेले होते. पळण्यात सफल झालेले फार थोडे होते. अक्षरशः लंगडे तोड झाली होती, कत्तल झाली होती त्या अफाट सैन्याची. कारण त्यांना अपेक्षाच नव्हती की शिवाजी जिवंत राहील आणि आपल्यावर असं काही संकट कोसळेल. पण छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे हे 2 दिवस आधीपासून त्या जावळीच्या खोऱ्यात, जावळीच्या जंगलात झाडांवर लपून बसले होते. त्यांना इशारतीची तोफ दुपारी 2-2:30 वाजली आणि त्यांनी ती कत्तल करायला सुरुवात केली. हे ठरलेलं होतं, ही योजना होती. योजना अशी होती की छत्रपतींना काहीही झालं तरी सुद्धा खानाची फौज संपेल, खानाची फौज लुटल्या जाईल, त्याचा खजिना हस्तगत होईल, ही ठरलेली योजना होती. त्याप्रमाणे झालं. आणि तिथे गेल्याच्या नंतर ती सर्व आवरावर चालू होती. छत्रपतींनी तिथे त्या सैन्याचे 3 भाग केले. नेतोजी पालकर जे जावळीचं खोरं असं धरून तिकडे थांबले होते, कत्तल करत होते, त्यांच्याबरोबर काही फौज दिली आणि त्यांना विजापूरच्या दिशेने घोडदौड करायला सांगितलं. एक दोरोजी फाळके नावाचे एक सरदार होते, त्यांनी कोकणात पाठवलं. कारण की शिवाजी महाराजांना ही माहिती मिळाली होती की या अफजल खानाचे प्रचंड खजिना असलेले, धनदौलत असलेले 3 गलबत हे दाभोळच्या बंदरात नांगरून ठेवलेले आहेत. आणि हे सर्व भेट झाल्याच्या नंतर खानाचे काही नातेवाईक ते गलबत घेऊन मक्का मदिनेला जाणार आहेत. त्यांना लुटण्यासाठी हा दोरोजी निघाला. आणि स्वतः छत्रपती शिवाजी महाराज हे कोल्हापूरच्या दिशेने निघाले. म्हणजे आदिलशाहीला भेदण्यासाठी हा शिवशक्तीचा त्रिशूळ निघाला. दोरोजी गेले. दोरोजी येताय ती बातमी तिथे पोहोचली. त्याच्या आधी त्यांनी ती गलबत काढली आणि गलबत पुढे नेण्याचा प्रयत्न केला. दोरोजींनी दाभोळ घेतलं. आदिलशाहीची ठाणे घेत ते राजापूरला आले. राजापूरला ती गलबत इंग्रजांच्या ताब्यात होती. मग इंग्रजांची वाटाघाटी झाल्या. राजापूरच्या त्या आदिलशाहीची त्यांनी ठाणं घेतली आणि ते अजून पुढे जात गेले. इकडे नेतोजी पालकरांनी इतका अभूतपूर्व पराक्रम केला की त्यांनी, ज्याला सरप्राईज अटॅक म्हणतात, की मध्ये असलेल्या आदिलशाहीच्या ठाण्यांना माहीतही नव्हतं की असं काय होऊ शकेल. ते सर्व या स्वप्नात मशगूल होते की आपल्या त्या अफजल खानाने तर शिवाजींना असं मस्कून दिलेलं असेल. त्याच्या उलट मावळे धावत आपल्यावर चालून येत आहेत आणि प्रति शिवाजी नेतोजी पालकर येत आहेत. त्या घाबरगुंडीत एक एक आदिलशाहीची ठाणी हस्तगत करत, तिथला खजिना लुटत नेतोजी पालकर विजापूरच्या दिशेने निघालेले आहेत. आणि ज्या विजापूरची, ज्या आदिलशाहीची ही दहशत अख्ख्या दख्खनवर त्या काळी होती, त्या विजापूरच्या अंगणात, म्हणजे विजापूर पासनं
आजच्या भाषेत बोलायचं तर 8-10 किलोमीटर पर्यंत नेताजी जाऊन पोहोचले. त्यावेळेस विजापूरच्या जवळ कुठलाही मोठा सरदार नव्हता आणि विजापूरमध्ये प्रचंड अशी घबराट पसरली की जर समजा आता नेताजी पालकर आले तर विजापूर गेलं. म्हणजे ज्या विजापूरची इतकी दहशत होती त्या विजापूरला ही दहशत निर्माण झाली की आता या मराठ्यांनी विजापूर घेतला, आदिलशाही संपली. अर्थात ते शक्य नव्हतं, कारण यांच्याजवळची फौज ही तुटपुंजी होती. इतिहासकार लिहितात की त्यावेळेस जर नेताजी पालकरांच्या जवळ जर थोडी जास्त फौज असती तर तेव्हाच विजापूर पडलं असतं. पण शिवाजींनी सांगितलं होतं विजापूर घेण्याबिण्याच्या भानगडीत पडू नका, ते शक्य नाही, तिथे आपला हुकूम ठेवणं शक्य नाही, कारण ते बाकीचे सर्व सरदार बाकी ठिकाणून येतील आणि 2 मिनिटात आपल्याला हुसकून लावतील. ते करायचं नाही, हवा तो खजिना लुटून तुम्ही येऊन जा. आणि इकडे छत्रपती शिवाजी महाराज हे कोल्हापूरच्या दिशेने घोडदौड करतायत. आणि ही बाब समोर यायला हवी की पुढे काही दिवस छत्रपती शिवाजी महाराज हे एकही क्षण विश्रांती न घेता युद्ध करत, घोडदौड करत पुढे पुढे चाललेले आहेत. या काळात त्यांनी काय काय केलं तर या त्यांच्या त्या झंझावातामध्ये शिवाजी महाराजांनी खटाव जिंकलं. मैनी, रामपूर, कलेढोण, वाळवे, हलजयंतिका, आष्टी, अष्टे, वडगाव, वेळापूर, औदुंबर, मसूर, कराड, सुपे, तांबे, पाली, नेरले, कामेरी, विसापूर, साने, उरण, कोळे आणि 17व्या दिवशीच्या रात्री म्हणजे 27 नोव्हेंबर 1659च्या रात्री त्यांनी कोल्हापूर सुद्धा जिंकून घेतलेलं होतं. एकही क्षण विश्रांती न घेता हा राजा धावत होता. आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे खानाचा कोथळा बाहेर काढल्याच्या बरोबर 18व्या दिवशी अर्थात 28 नोव्हेंबर 1659च्या सायंकाळी छत्रपती शिवाजी महाराजांनी अत्यंत बलाढ्य असा पर्णाल दुर्ग सुद्धा जिंकून घेतलेला होता. हे अद्भुत होतं, हे अद्भुत होतं, अतर्क्य होतं. या मधल्या काळामध्ये घोडदौड करत शिवाजी महाराजांनी साताऱ्याचा जो अजिंक्य तारा आज म्हणवला जातो तो साताऱ्याचा किल्ला, चंदन वंदन ही जोडगोळी हे किल्ले, विशाळगड, पुढे जेव्हा पन्हाळगडावरून छत्रपती विशाळगडावर गेले तो विशाळगड, पालगड, रांगणा म्हणजे प्रसिद्ध गड तो रांगणा, भीमगड, पारगड, वसंतगड आणि बलाढ्य असा पर्णाल दुर्ग म्हणजे पन्हाळगड. ज्या एकेका किल्ल्याला घ्यायला महिने लागले असते ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या योजनेप्रमाणे सरप्राईज अटॅकच्या अंतर्गत अक्षरशः 18 दिवसामध्ये शिवाजी महाराजांनी घेऊन घेतलेलं होतं. म्हणजे 10 नोव्हेंबर 1659च्या दुपारी 2-2:30 वाजता खानाचा कोथळा बाहेर काढताना छत्रपती शिवाजी महाराजांचं किंवा हे हिंदवी स्वराज्य जितकं होतं 28 नोव्हेंबर 1659च्या संध्याकाळी ते स्वराज्य 2.5 पट झालेलं होतं. जगाच्या इतिहासात अशा संकटाला संधीत रूपांतरित करण्याचं याच्यापेक्षा दुसरं चांगलं उदाहरण नाही, जगात कुठे नाही. म्हणून हे अद्भुत होतं, म्हणून हे अतर्क्य होतं. इतका जबरदस्त खजिना छत्रपतींना मिळाला, इतक्या मोठ्या भूभागावर राज्य निर्माण झालं जे मिळवायला करायला त्यांना काही वर्ष लागली असती ती या अफजल खानाच्या स्वारीमुळे छत्रपतींनी अक्षरशः 18 दिवसात साध्य केली. हे त्यांचं वैशिष्ट्य आहे. शिवाजी राजांना नीट समजून घ्यायचं असेल तर या गोष्टी समजल्या पाहिजेत. त्यामुळे शिवाजी महाराजांच्या योजनेप्रमाणे अफजल खान वधाच्या वेळेला गोष्ट संपत नाही, तिथून ती सुरू होते. कारण ती योजना नक्की होती. अफजल खान मरणारा निश्चित होतं. शिवाजीला काही झालं असतं तरी अफजल खान मारला गेला असता.
त्याची छावणी लुटल्या गेली असती. हे सर्व ठरलेलं होतं, ही सगळी योजना होती. हे खरे शिवाजी महाराज आहेत. आणि या गोष्टी समोर आल्या पाहिजे की कुठलंही संकट आलं तरी त्याला न घाबरता त्या संकटाला संधीत कसं रूपांतरित करायचं हे शिकलं पाहिजे. कोरोनाच्या काळामध्ये भारताने ते करून दाखवलं. जे अतर्क्य होतं, अद्भुत होतं, ज्याचा कोणी विचार सुद्धा करू शकत नव्हता, ते साऱ्या गोष्टी भारताने केल्या. कोरोना आला सुरुवातीला मार्चच्या 2020 मध्ये, मार्चला 25 तारखेपासून लॉकडाऊन सुरू झाला. त्याच्या आधीच पीपी किट लागणार हे माहित होतं प्रत्येकाला. पीपी किटची खेप आली चीनहून, ती खराब होती, रिजेक्ट झाली. मग आता काय करणार? MSME मिनिस्ट्री समोर आली, नितीनजींची ती मिनिस्ट्री होती तेव्हा. त्यांनी निर्णय घेतला की हे काय रॉकेट सायन्स आहे का, आपण बनवू की. त्या कोरोनाच्या त्या लॉकडाऊनमध्ये सुद्धा त्यांनी ते मॅन्युफॅक्चरर्स आयडेंटिफाय केले आणि अक्षरशः 2-2.5 महिन्यामध्ये भारत हा जगातला दुसऱ्या क्रमांकाचा पीपी किट मॅन्युफॅक्चरर्स बनला. म्हणजे जे आपण इम्पोर्ट करायचो ते आपण एक्सपोर्ट करायला लागलो. 3 महिन्यात आपण 22-23 देशांना एक्सपोर्ट करत होतो. म्हणजे याच्या आधी मेडिकल टेक्सटाईल नावाचं क्षेत्र असतं असंच आपल्याला माहित नव्हतं. आपण ज्या ते इम्पोर्ट करायचो. त्या संकटाला आपण संधीत बदललं आणि आपण अक्षरशः खूप मोठा एक्सपोर्ट. आणि आजची परिस्थिती अशी आहे की अजून आता पीपी किट नाही पण बाकीच्या अनेक गोष्टी ज्या आहेत त्या भारत बनवतो आणि काही महिन्यातच आपण चीनला मागे टाकून कदाचित या टेक्सटाईल, मेडिकल टेक्सटाईल मध्ये पहिल्या क्रमांकावर पोहोचू, ही परिस्थिती आहे. तसंच व्हेंटिलेटरचं पहिल्या फेजच्या नंतर व्हेंटिलेटर लागतील हे लक्षात आलं. किती व्हेंटिलेटर होते भारतामध्ये लक्षात आलं की काही 16,000-16,500 व्हेंटिलेटर आहेत. लागणार किती? 75,000. म्हणजे जवळपास 60,000 व्हेंटिलेटरची गरज होती. सर्वांना विचारलं, सर्व देश म्हणाले अहो आमच्या इथेच मॅन्युफॅक्चरिंग नाही आणि तुम्ही 60,000 म्हणता. प्रॅक्टिकली शक्य, नॉर्मल केसमध्ये दिलं नसतं, आता कसं शक्य आहे? परत आपल्या MSME मिनिस्ट्रीने म्हटलंय की रॉकेट सायन्स आहे का, आपण काय नाही बनवू शकत. ते सर्व आयडेंटिफाय झाले, DRDOला इन्व्हॉल्व केलं, त्यांचे सर्व स्पेसिफिकेशन तयार झाले, QC तयार झाली, क्वालिटी कंट्रोल सर्व काही झालं आणि अक्षरशः परत भारताने एक असा जबरदस्त पराक्रम केला. 3 महिन्यामध्ये आपण 60,000 व्हेंटिलेटर्स हे भारतात मॅन्युफॅक्चर केले. हा जागतिक कीर्तिमान आहे, कोणीच करू शकलेलं नाही आजपर्यंत, ते पण कोरोनाच्या काळात. म्हणजे याच्या आधी 70 वर्ष आपण काय केलं होतं, तर 70 वर्ष आपण 16,600 व्हेंटिलेटर्स इम्पोर्ट केले आणि 3 महिन्यात 60,000 व्हेंटिलेटर्स बनवून दाखवले. आता एक्सपोर्ट करतो आपण व्हेंटिलेटर्स. किसी भी संकट को अवसर में बदलने का इससे और क्या उदाहरण दे सकते हैं. वैसे ही वैक्सीन का मैं बहुत डिटेल में उसमें नहीं जाता, लेकिन वैक्सीन जो पहले भारत में आया, वैक्सीन का खोज भारत ने की है. एडवर्ड जेनर जो लिखा है वो गलत है, आप जो पढ़ते होंगे उसमें, ये मेरा अभी का विषय नहीं है, लेकिन एडवर्ड जेनर को जो प्रेरणा मिली वो भारत से मिली. भारत में ये जो शीतला माता का एक इकोसिस्टम अपने पुरखों ने बनाया था. आज भी अगर वो टीका लगाया चेचक का तो क्या कहते हैं, माता का टीका, किंवा आपण म्हणतो देवीची लस टोचली. पूर्ण भारतामध्ये त्याला माता किंवा देवी म्हणतात. हे सर्व जे आहे ते शीतला मातेच्या व्रताशी जोडलेलं आहे. इगो सिस्टम आपण बनवली. जॉर्ज हॉलवेलनी त्याचं भरपूर भाषण दिली, त्याच्यावर त्या एडवर्ड जेनरला प्रेरणा मिळाली वगैरे वगैरे वगैरे. मुद्दा तो नाही, मुद्दा हा आहे की जेव्हा पोलियोचं वैक्सीन तयार झालं, पोलियो का वैक्सीन तैयार होने के बाद भारत में उसकी कॉपी करके बनाने में 35 साल लगे. 35 साल. इसलिए जब कोरोना में लॉकडाउन चालू हुआ और 14 अप्रैल 2020 को प्रधानमंत्री मोदी जी ने यह आह्वान किया कि इसका उपाय वैक्सीन है, वैज्ञानिकों से अपील की कि आप वैक्सीन बनाइए, तो उसके बाद के अगर आप सोशल मीडिया या प्रिंट इलेक्ट्रॉनिक मीडिया अगर देखेंगे तो सब में प्रधानमंत्री जी की खिल्ली उड़ाई है. अरे वैक्सीन की कॉपी करने में हमें 35 साल लगते हैं, ये तो पूरे दुनिया के लिए महामारी का संकट है, उसके कैसे क्या जीवाणु है कुछ नहीं मालूम है और उसका वैक्सीन बनाना और हम बनाएंगे. फिर हमने पराक्रम किया.
एक वर्ष के अंदर 10 जनवरी 2021 को पहला वैक्सीन का टीका हमारे यहां लगा और पूरा विश्व चकित होकर देखते रह गया। हमने पूरे विश्व में 100 देशों को वैक्सीन पहुंचाया, अनेकों को फोकट में दिया। पूरे विश्व का 70% कोरोना का वैक्सीन भारत में बना। और आज जो भी अलग अलग प्रकार के वैक्सीन होते हैं, रेबीज के वैक्सीन से लेकर तो पोलियो को और चेचक सब वैक्सीन को आप पकड़ ले तो 60% से ज्यादा दुनिया का वैक्सीन भारत में तैयार होता है और हम एक्सपोर्ट करते हैं। यह होता है संकट को अवसर में बदलने का एक अनूठा उदाहरण, जिसकी प्रेरणा छत्रपति शिवाजी महाराज से मिलती है। इसलिए शिवाजी महाराज जो है वो हमारे जीवन में आने चाहिए, जीवन में उतरने चाहिए, क्योंकि अनेक प्रेरणास्पद बातें उन्होंने की हैं। शिवाजी महाराज की उस समय की परिस्थिति क्या थी? ऐसे उनके ऊपर लोग सारे जो राजा थे, पहले तो आदिल शाही और बाद में ये मुगल औरंगजेब भी, कि सरितपति से जलमोज वेना। सरितपति, सरिता मतलब नदी, नदी का पति समुद्र, समुद्र का जल आप गिन नहीं सकते। सरितपति से जलमोज वेना, माध्यान्निसा भास्कर पाहवेना। भर दुपारी तळपता सूर्य बघू शकत नाही। मुठीत वैश्वा नरसाहवेना, वैश्वानर म्हणजे जळता निखारा, मुठीमध्ये जळता निखारा ठेवू शकत नाही, तैसा शिवाजी नृपजिंकवेना। असे ते शिवाजी महाराज हे कुठल्याच त्या आदिलशाहीला किंवा मोगलांना, कुतुबशाहीला कोणीच त्यांना जिंकू शकत नव्हतं, अशी ती शिवाजी महाराजांची पराक्रमाची परिस्थिती होती। पण छत्रपती शिवाजी महाराजांचं फक्त शौर्य, त्यांची युद्धनीती, रणकौशल्य हेच त्यांच्या व्यक्तिमत्वाचं एकमात्र मापक नाही। त्यांना आपण असं म्हणू शकतो जवळपास 34 वर्ष त्यांना एकूण राज्यकारभाराची मिळाली। म्हणजे त्यांनी 16व्या 17व्या वर्षी त्यांनी आपलं स्वराज्य छुटपुट असं प्रारंभ केलं। ते जर आपण जमेला धरलं, 50 वर्षाचं त्यांचं उणपूर्व आयुष्य आहे। 1630 ला जन्म आहे, 1680 ला त्यांचा मृत्यू आहे। 50 वर्षामध्ये जवळपास 34-33 वर्षाचं त्यांना काय ते आयुष्य हे राज्यकारभाराचं मिळालं। त्यातली 5.5-6 वर्ष ही युद्धात गेलेली आहे। एक एक दिवस मोजला, 5.5-6 वर्ष त्यांनी नुसतं युद्ध केलं, दुसरं काहीच करू शकत नव्हते। पण अशा छत्रपतींनी जो राज्यकारभार केला तो अद्भुत आहे। तो अद्भुत कुठल्या अर्थाने आहे? तर त्यांनी जी प्रशासन व्यवस्था निर्माण केली, याच्या आधी जी वतनदारी होती ती वतनदारी त्यांनी नष्ट केली। वतन नाही, तुम्ही स्वराज्याचे चाकर आहात। हे स्वराज्य तुमचं आमचं सर्वांचं आहे, माझं एकट्याचं नाही, सर्वांचं आहे। आणि त्यामुळे कोणी वतनदार नसेल, जे असतील ते सर्व या स्वराज्याचे काम करणारे सेवक असतील। आणि त्यांनी त्याप्रमाणे रचना केली, सैन्याची रचना केली, नियम बांधले आणि त्यांनी अत्यंत ते ज्याला म्हणतो पर्टिक्युलर होते। ते कशाबाबत? त्यांच्या दृष्टिकोनातून प्रजा म्हणजे देव, प्रजेला काय नाही झालं पाहिजे, रयतेला काय नाही झालं पाहिजे। त्यांचं 16 जुलै 1673 म्हणजे राज्याभिषेकाच्या एक वर्षभर आधीचं पत्र आहे। चिंचवडच्या अधिकाऱ्याला लिहिलं अस्सल पत्र आहे, ते उपलब्ध आहे। त्यात ते लिहितात, मोगल येऊन आजार देतील, आजार म्हणजे त्रास देतील, मोगलांची टोळधाड यायची। कारण तेव्हापर्यंत आदिलशाहीचे फार काही संकट नव्हतं, मोगलांचं जास्त होतं। औरंगजेब त्यांच्यावर चिडून होता, कारण की हे ते आग्र्याहून निसटलेले होते। त्यामुळे मोगल येऊन आजार देतील, बंद धरून नेतील। जेव्हा त्यांची टोळधाड येते, आक्रमण येतं, तेव्हा ते प्रजेला त्रास होतो। त्या अधिकाऱ्याला ते म्हणतात, प्रजेला बंद धरून नेतील तरी गावावरी राहावया साहेबांचा कौल नाही। साहेबांचा म्हणजे राजांचा, शिवाजी महाराजांचा। गावात राहू नका,
तर गावाच्या बाहेर सुरक्षित ठिकाणी त्यांना हलवा, कारण की ती टोळधाड ते आक्रमण पहिले गावावर होतं, त्यामुळे त्या आक्रमणाची सूचना मिळता क्षणीच गाव रिकामं करा आणि त्या सर्व नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्याची जबाबदारी अधिकाऱ्याची आहे, नागरिकांवर नाही सोडून दिलं. पहा तुम्ही आता, नाही, सर्व जबाबदारी त्या अधिकाऱ्याची आहे. ऐसे जाणून ज्या करिता मोगलांपासून दगा नव्हे ते सर्व करणे, हे अगदी स्ट्रिक्ट आदेश आहे त्यांचे, त्यांच्या सूचना आहे आणि स्पष्ट सूचना आहेत. 19 मे 1674 साधारणतः एक 10 महिन्याच्या नंतर, 10-11 महिन्याच्या नंतर त्यांनी लिहिलेलं एक पत्र आहे, सैन्याच्या अधिकाऱ्यांना लिहिलेलं, सर्व अधिकाऱ्यांना लिहिलेलं एक पत्र आहे, म्हणजे राज्याभिषेकाच्या आसपासचं जस्ट आधीचं पत्र आहे. मोगली मुलकात आले त्याहूनही अधिक तुम्ही ऐसा तळतळाट होईल, म्हणजे रयतेवर जुलूम करू नका, रयतेशी नीट वागा, नाही तर त्यांना वाटेल ते मोगल तुमच्यापेक्षा बरे, तळतळाट देतील तुम्हाला, तेव्हा ऐसा करायचं नाही. त्यांनी, छत्रपतींनी शेतकऱ्यांच्या करता फार जबरदस्त व्यवस्था करून ठेवलेली होती आणि शेतकऱ्यांकरता जी व्यवस्था त्यांनी केलेली आहे त्याचं त्यांनी रामाजी अनंत हे खेड हे मामले प्रभावळीचे सुभेदार आहेत, त्यांना 5 सप्टेंबर 1676 एक पत्र लिहिलेलं आहे. ते पत्र म्हणजे राजा कसा असला पाहिजे आणि कृषक जनतेला त्यांनी कसं सांभाळलं पाहिजे याचं मूर्तिमंत एक आदर्श उदाहरण आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा हा पहिलेपासून आग्रह होता की कृषक हे राज्याला धनधान्य देतात, त्यांचं रक्षण झालं पाहिजे, शेती जास्तीत जास्त चांगली कशी होईल याचे प्रयत्न झाले पाहिजेत आणि व्यापारांच्या मुळे समृद्धी येते. बाहेरून लोक व्यापार करायला येतात, ते पैसा इथे लावतात. आज FDI आपण म्हणतो, त्या FDI ची कन्सेप्ट शिवाजी महाराजांनी मांडलेली आहे त्यांच्या पत्रात. त्यामुळे व्यापार हा भरभराटीला आला पाहिजे, चांगला व्यापार झाला पाहिजे, हे त्यांनी लिहिलेलं आहे. 5 सप्टेंबर 1676 त्यांचं पत्र हे त्या रामाजी अनंतला लिहिलेलं आहे. ते सूचना देताना म्हणतात महाराज की प्रजेला त्रास देऊ नये असे सांगितले त्यात आहे. जास्त जमीन लागवडीखाली आणून राज्याचे उत्पन्न वाढवावे, शेतसारा हा पैशाच्या रूपाने नव्हे तर नगद न घेता धान्याच्या रूपाने घ्यावा. शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी सरकारातून शेत जमीन उपलब्ध करून द्यावी, बैलजोडी, शेती अवजारे इत्यादी द्यावे. शेतकऱ्यांना पोटभर खाण्यासाठी दाणा गोटा द्यावा. शेतकऱ्यांना बैलजोड अवजारे खरेदीसाठी सरकारातून कर्ज द्या. कर्जावर व्याज घेऊ नका. कर्जाची परतफेड शेतकऱ्याच्या कोतीनुसार व्हावी. आणि गंमत म्हणजे हे सर्व शेतीवर अशा वेगवेगळ्या संकट येऊ शकतात. अशी काही संकट आली, असं काही अवर्षण आलं, अशा करता शिवाजी महाराजांनी काही राखीव निधी ठेवलेला आहे, त्यांच्या त्या दफ्तरात आहे. महाराजांनी 2 लाख लारी, म्हणजे सर्वसाधारण 80,000 रुपये. आता 80,000 रुपये आजच्या ह्याच्यात काहीच नाही वाटत. कल्पना करा, हे राज्याभिषेकाच्या वेळेचं म्हणजे 1676-1677च्या आसपासचे हे 80,000 रुपये त्या काळातले आहेत, त्यामुळे ते जबरदस्त आहेत. तर 80,000 रुपये एवढ्या राखीव निधीची तरतूद त्यांनी केलेली आहे आणि उपलब्ध सर्व कागदपत्रांच्या अनुसार एवढ्या राखीव निधीची तरतूद करणारा मध्ययुगीन इतिहासातील एकमात्र राजा छत्रपती शिवाजी महाराज आहेत, दुसरे कोणीच नाहीत. ही त्यांची दूरदृष्टी आहे. त्यांना हे कळत होतं की असं काही होऊ शकतं आणि समजा काही संकट असं स्वराज्यावर येऊ शकतं. ते स्वराज्याचं संकट समजा आलं तर काय करायचं, विशेषतः त्यांना हे लक्षात आलं होतं साधारणतः 1676-1677च्या नंतर की मोगलांचं संकट हे मोठं येऊ शकतं आणि मोगलांचं संकट आलं तर काय करायचं. तर त्याच्यासाठी त्यांनी 1,25,000 होनांची विशेष तरतूद करून ठेवली होती, जी पुढे संभाजीराजांना कामाला आली. हे त्यांचं जे दृष्टेपण आहे. ते दक्षिण दिग्विजयाकरता गेले, त्यांनी जंजीचा किल्ला घेतला. आता जिंजी हे तामिळनाडूला समुद्र किनाऱ्याला लागून आहे, महाराष्ट्रापासून खूप दूर आहे.
पण तो किल्ला त्यांनी घेऊन ठेवला, तो मेंटेन केला. हे त्यांना कुठेतरी दूरदृष्टीने दिसत होतं की उद्याही मोगलांची टोळधाड आली तर स्वराज्य तरीही शाबूत राहिलं पाहिजे, हा विचार शाबूत राहिला पाहिजे. आणि तसंच झालं. राजाराम महाराजांनी साधारणतः 7-8 वर्ष स्वराज्याचा कारभार, स्वराज्याची राजधानी ही जिंजी होती. तामिळनाडू मधली जिंजी ही स्वराज्याची राजधानी होती. हे जे दूरदृष्टेपणा आहे, ह्या दूरदृष्टेपणामुळेच ज्याला आपण म्हणतो की काशी हो की कला जाती, मथुरा मस्जिद होती, अगर सुन्नत हो तो होती, अगर शिवाजी न होते तो सुन्नत होत सबकी, हे जे म्हणतो ते त्याच्या मागचा हा जो द्रष्टेपणा आहे. आणि कुठल्याही व्यक्तीचं आकलन करायचं असेल तर त्या व्यक्तीच्या मृत्यूच्या नंतर काय झालं त्यावरून त्या व्यक्तीचं आकलन करायला पाहिजे. वि. स. खांडेकरांचं एक खूप छान वाक्य आहे, माणूस किती जगला याला फारसा अर्थ नाही, माणूस कसा जगला हे महत्वाचं आहे. नाहीतर जगामध्ये चंदनाचं नावही राहिलं नसतं, साऱ्यांनी वटवृक्षाचंच कौतुक केलं असतं. आणि म्हणून 50 वर्षांचं फक्त आयुष्य मिळालेलं हे छत्रपती शिवाजी महाराजांचं जीवन आहे. पण त्या जीवनाने इतकं जबरदस्त करून ठेवलं की औरंगजेब हा बघा, म्हणजे शिवाजींचे 2 पैलू त्याच्यातून समोर येतात. 1666 साली शिवाजी महाराज हे आग्र्याला गेले. साधारण 5 मार्चच्या सुरुवातीला ते गेले, पहिल्या आठवड्यात. 5 मार्च 1666 ला ते आग्र्याला गेले, तिथे कैदेत पडले, तिथून सुटले आणि राजगडाला आले. तो दिवस होता 20 नोव्हेंबर 1666. म्हणजे मार्च पासनं ते नोव्हेंबर पर्यंत शिवाजी महाराज हे स्वराज्यात नव्हते. पण त्या संपूर्ण कालावधीत, त्या 7-7.5-8 महिन्यामध्ये स्वराज्याचा कारभार उत्कृष्ट चालू होता. त्या काळातच विजयदुर्ग बनत होता. त्या काळातच जिजाबाईंनी बाकीच्या लोकांच्या मतीने अजून किल्ला स्वराज्यात जोडलेला होता. मॅनेजमेंट काय असतं, प्रबंधन काय असतं, मी आहे म्हणून प्रबंधन आहे, ही कल्पना चुकीची. आजचं मॉडर्न मॅनेजमेंट सुद्धा तेच म्हणतं. माझ्या अनुपस्थितीमध्ये जर सर्व काही सुरळीत चालू असेल तर ते श्रेष्ठतम प्रबंधन मानलं जातं, जे छत्रपतींनी दाखवून दिलेलं आहे. आणि त्यामुळे औरंगजेबाच्या हे लक्षात आलं होतं की शिवाजी राजे असेपर्यंत काय आपलं खरं नाही, आपल्याला ते काही स्वराज्य मिळत नाही. आणि तो धर्मवेडा होता. औरंगजेब हा प्रचंड धर्मवेडा होता. औरंगजेबाने जे काय केलं ते इस्लाम हा वाढवण्यासाठी केलं. त्यांनी जिझिया कर लावला, अनेक मंदिरं फोडली, हिंदूंच्या अनेक श्रद्धास्थानांना उद्ध्वस्त केलं, अनेक हिंदूंना मारलं. जी आपली वाचिक परंपरा असते त्याला कोणी सांगितलं की जी वाचिक परंपरा शिल्लक आहे. म्हणजे बख्तियार खिलजींनी सर्व 13व्या शतकाच्या सुरुवातीला सर्व जी विद्यापीठ आहे ती तोडली. नालंदा आणि उदयनपूर वगैरे अशी बरेचशी विद्यापीठ त्यांनी ध्वस्त केली. त्यामुळे जे उच्च शिक्षा आहे तिथे बंद झाली होती. पण औरंगजेबाला कोणी सांगितलं जी वाचिक परंपरा आहे या हिंदूंची ती जिवंत कोणामुळे, ब्राह्मणांमुळे. तेव्हा त्याने आदेश दिले ब्राह्मणांची कत्तल करायचे. आणि त्याचं माप काय होतं, किती जानवी तुम्ही गोळा करतात. मग किती मण जानवी गोळा केली तर त्याला हे इतका भूभाग मिळेल. हे इतिहासात नोंद आहे, दप्तरी नोंद आहे. म्हणजे इतक्या ब्राह्मणांची कत्तल केली तर इतके जानवे जमा होतात, त्याचं वजन करतात आणि मग त्याला इतका भूभाग मिळतो. असा हा धर्मवेडा औरंगजेब. त्याच्या एक लक्षात आलं होतं की हे स्वराज्य संपवणं आवश्यक आहे आणि शिवाजी राजे असेपर्यंत आता आपण काही करू शकत नाही. म्हणून ज्या क्षणी त्याला शिवाजी महाराजांच्या मृत्यूची बातमी समजली त्याच क्षणी औरंगजेबानं महाराष्ट्रावर आक्रमण करायला एकूण तयारी सुरू केली. ती सुरू करत असताना त्यांनी सर्व दृष्टीने आपली तयारी केली होती. त्याला हे दिसत होतं की युद्ध थोडं मोठं झालं, फार मोठं झालं असं त्याला बिलकुल वाटत नव्हतं.
त्यामुळे आपण आग्र्याला केव्हा परत येऊ हेही त्यांनी सूचना देऊन ठेवलेल्या होत्या. आणि 1681 मध्ये औरंगजेब महाराष्ट्रामध्ये आला. किती सैन्य घेऊन? आजपर्यंतच्या इतिहासातलं सर्वात मोठं सैन्य, 4 लाख सैन्य घेऊन तो इथे आला. आल्याच्या नंतर इथे छत्रपती संभाजी महाराजांचं राज्य होतं आणि संभाजी महाराज हे तसेच निधड्या छातीचे जबरदस्त शूरवीर अशा पद्धतीचे योद्धे होते, रणनीती कुशल होते, विद्वान व्यक्ती होते. आणि त्यामुळे औरंगजेबाच्या लक्षात आलं की आपल्याला फार सोपं नाही आहे हे प्रकरण. शिवाजी महाराज गेले तरी हा संभाजीवंत आहे आणि त्यामुळे कठीण जात आहे. मग त्यांनी काय केलं? त्यांनी ज्या शेकडो वर्षांपासून ज्या इस्लामी पातशाह्या दख्खनमध्ये नांदत होत्या, उदाहरणार्थ आदिलशाही आणि कुतुबशाही, त्यांच्यावर आक्रमण केलं. आणि औरंगजेब महाराष्ट्रात आल्याच्या 5 वर्षाच्या आत जी शेकडो वर्ष जुनी आदिलशाही होती, जिचा दख्खनवर डंका पसरलेला होता, दख्खन जिच्या पूर्ण ताब्यात होतं, त्या आदिलशाहीचा पाडाव 1686 मध्ये केला. 5 वर्षाच्या आत आदिलशाही दोस्त झाली. हे नुकतं निर्माण झालेलं स्वराज्य काही ऐकायला तयार नव्हतं, हिंदवी स्वराज्य. पुढल्या वर्षात 87 मध्ये 1687 मध्ये त्यांनी कुतुबशाही नष्ट केली. गोवलकोंड्याची कुतुबशाही ती नष्ट केली. तरी स्वराज्य चिवटपणे हे औरंगजेबाला तोंड देत होतं. मग त्यांनी कपटाने शेवटी संभाजी महाराजांना पकडलं, त्यांची गाढवावरून धिंड काढली, त्यांना मुसलमान हो म्हणून अनन्वित अत्याचार केले, त्यांचे डोळे फोडले, कातडी सोडली, सर्व आपल्याला माहित आहे. फार वाईट घृणास्पद अशा पद्धतीने कामं केली आणि हाल हाल करून संभाजी महाराजांना मारलं. त्याला म्हटलं आता काय, आता तर हे हिंदू तसेच नेबट हे गेले, संपले, संभाजी महाराज संपले आणि त्याच्यावर इतकं हालाल करून मारलं तर दहशत पसरेल. तसं झालं नाही. त्या काळाचे जे काही कागदपत्र उपलब्ध आहेत, कारण त्या धामधुमीमध्ये बरेच कागदपत्र नष्ट झालेले आहेत, जे काही कागदपत्र उपलब्ध आहेत त्या प्रत्येकाच्या थोरल्या महाराजांचा उल्लेख येतो. थोरले महाराज म्हणजे म्हणजे आबासाहेब म्हणजे आपले छत्रपती शिवाजी महाराज, त्यांची प्रेरणा, त्यांचा आदर्श. आणि त्यामुळे महाराष्ट्र चवताळून उठला, गवताला भाले फुटले. प्रत्येक माणूस, महाराष्ट्रातला राहणारा प्रत्येक माणूस सैनिक बनला. राजाराम महाराजांना पळून जिंजीला जावं लागलं तामिळनाडूमध्ये. राजधानी तिथून, राज्यकारभार तिथून चालत होता आणि इथे महाराष्ट्र एक सैनिक हा मुघलांची जबरदस्त टक्कर देत होता. औरंगजेबाला कळत नव्हतं काय झालेलं आहे. 1889 संभाजीराजांना मारल्याच्या नंतर त्याला वाटलं आता फार सोपं आहे, काय कोणी उरलं नाही. तो राजाराम तर तिकडे पळून गेलेला आहे. त्याला सफलता मिळत नव्हती. एक किल्ला घेतला की ताबडतोब मराठे जायचे आणि तो किल्ला परत जिंकून घ्यायचे. शेवटी 1700 मध्ये राजाराम महाराजांचा सुद्धा स्वाभाविक मृत्यू झाला. औरंगजेबाला प्रचंड आनंद झाला. त्याचंही आता उतारवय झालेलं होतं. त्याला वाटलं बस आता काय, आता हे स्वराज्य आपलं, हे महाराष्ट्र आपला. जवळपास महाराष्ट्र निर्णायकी होता, कोणी नायक नव्हता, पण त्या महाराष्ट्राने सुद्धा थोरल्या महाराजांची प्रेरणा घेऊन, म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांची प्रेरणा घेऊन एक सामान्य शेतकरी, सामान्य व्यक्ती हा सैनिक बनला आणि जबरदस्त मोगलांना टक्कर दिली. शेवटी पुढली 7 वर्ष प्रतीक्षा करत करत औरंगजेब थकला आणि अहिल्यानगरच्या भिंगारमध्ये त्यांनी हताश होऊन त्याचे प्राण गेले. त्याची कबर वहीं पे खुद गई औरंगजेब की. जो औरंगजेब इस हिंदवी स्वराज्य को मसकने आया था, वो उसी हिंदवी स्वराज्य की मिट्टी में गड़ गया. अगर छत्रपति शिवाजी महाराज का कोई अगर पुण्य है तो वो ये था. कोई अगर सोच नीति अगर थी तो ये था. आप कल्पना करें, दिल्ली का बादशाह आगरा और दिल्ली से निकल करके महाराष्ट्र में आए, ये सोच के कि 2-4 वर्षों में पूरे दक्षिण को मुगलों के अंतर्गत कर लेंगे, अपने कंट्रोल में ले लेंगे. 2 पातशाही जो बहुत पुरानी थी वो तो उसने मसक दी.
लेकिन ये हिंदू बादशाही जो थी उसको वो डिगा नहीं पाया, टिका नहीं पाया, झुका नहीं पाया, वो उसी मिट्टी के कब्र में हमेशा के लिए समा गया। ये होती है ताकत। और उसके बाद मराठों ने अटक से लेकर कटक तक इस भगवा झंडे की ताकत दिखाई। 1803 तक तो दिल्ली के लाल किले में भगवा झंडा भी लहराता था। 1803 तक हमें जब स्कूल में पढ़ते थे तो हम लोग को पढ़ाया गया था कि ये दुर्भाग्य था हम लोग का कि हमें मुगल इतिहास पढ़ाया गया। मुगलों में हमने बाबर पढ़ा है, हमने अकबर पढ़ा है, हमने जहांगीर पढ़ा, शाहजहां पढ़ा, औरंगजेब पढ़ा। उसके बाद आप यहां किसी से भी पूछिए औरंगजेब के बाद कोण? ये सारी वंशावळ तो तुम्ही आम्ही सुद्धा पाठ केली असेल। उत्तर द्यावं लागायचं त्या इतिहासाच्या याच्यात। 5 पानाचा प्रश्न असायचा, 5 मार्कांचा। औरंगजेबाच्या नंतर कोण? संपलं, मोगल खानदान संपलं। सांगूच शकत नाही तुम्ही, कारण की त्यात इतके असे बदलले, दर 5-10 वर्षामध्ये लोक बदलले, त्यांचं अस्तित्व मिटलं, नावाला मुघल खानदान शिल्लक राहिलं, बाकी मोगल संपले। औरंगजेबाच्या नंतर मराठ्यांनी मोगलांना संपवलं, ती पुन्हा शिवाजी महाराजांची आहे। आणि म्हणून मृत्यूच्या नंतर शिवाजी महाराज मृत्यू 80 साली झाला, 1680। आणि 1818 मध्ये इंग्रजांनी मराठा साम्राज्यावर आपलं नियंत्रण ठेवलं, मराठा साम्राज्याला पराभूत केलं। म्हणजे 138 वर्ष शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर 138 वर्ष मराठ्यांचं राज्य या देशात होतं। जर शिवाजी महाराज समजून घ्यायचे असतील तर त्यांच्या मृत्यूच्या नंतर काय झालं हे समजणं खूप आवश्यक असतं। आपल्या या नागपुरात एक खूप असे थोर पुरुष होऊन गेले। छत्रपती शिवाजी महाराजांना 50 वर्षाचं आयुष्य मिळालं, त्यांना 51 वर्षाचं आयुष्य मिळालं फक्त। शिवाजी महाराजांना त्यांच्या जे पूर्ण कार्यकाळ आहे त्याच्यामध्ये 34 वर्ष मिळाली, यांना 15 वर्ष मिळाली। डॉक्टर केशव बळरामपंत हेडगेवार, हेडगेवारांचं जर आकलन करायचं असेल तर त्यांच्या मृत्यूनंतर काय केलं, त्यांनी जी संस्था स्थापन केली त्याचं काय झालं हे जर बघायचं असेल तर 100वे वर्ष संघाचं आज चालू आहे, त्याचं आकलन करा, मला लक्षात येईल की डॉक्टर हेडगेवार काय होते। आणि म्हणून शिवाजी महाराजांचं सुद्धा आकलन करायचं असेल तर त्याच्या नंतर काय झालं त्याचं आकलन केलं की कळतं छत्रपती शिवाजी महाराज काय होते। आणि म्हणून शिवाजी महाराजांना खरंच जर समजून घ्यायचं, कारण की त्यांनी जो राज्याभिषेक केला, पहिल्यांदा असं झालं की एक सार्वभौम स्वतंत्र हिंदूंची सत्ता भारतात पुनर्स्थापित झाली। याच्यात होती, पण इस्लामी आक्रांताच्या कालखंडामुळे खूप मोठी त्याच्यामध्ये गॅप निर्माण झालेली होती। राजे अनेक होते। मिर्झा राजे जयसिंग कोण होते? राजे म्हणवले जायचे। काय करत होते ते? एकलिंगजीचे परम भक्त, म्हणजे शिवाचे परम भक्त। ते सकाळी त्यांच्याजवळ एकलिंगजींची पिंड म्हणजे शंकराची पिंड होती, त्याच्यावर बेलपत्र वाहून पूजा, सागर संगीत पूजा केल्याशिवाय तोंडात पाणी सुद्धा नाही घ्यायचे। इतके परमशिव भक्त कोणाला संपवायला आले होते? हिंदू पदपातशाहीचे संस्थापक असलेले, हिंदूंना वाचवणारे शिवाजी महाराजांना। आणि म्हणून घ्यायचं स्वतःला मिर्झा राजे जयसिंग। असे अनेक राजे होते, पण ते कोणीही सार्वभौम चक्रवर्ती सम्राट नव्हते। छत्रपती शिवाजी महाराज पहिल्यांदा अनेक वर्षाच्या नंतर या देवभूमीमध्ये, या भारत भूमीमध्ये एक अभिषिक्त सिंहासनाधीश्वर अशा पद्धतीचे चक्रवर्ती सम्राट झाले। आणि म्हणून त्यांचं महत्व आहे, मराठी सत्तेचं महत्व आहे, म्हणून त्या हिंदवी सत्तेचं महत्व आहे, आणि म्हणून त्या हिंदूंच्या सत्तेचं, सार्वभौम सत्तेचं महत्व आहे।
आणि म्हणून जे यशवंतराव चव्हाण म्हणतात ना की जर शिवाजी नसते तर पाकिस्तानच्या सीमारेषा तुमच्या आमच्या घरापर्यंत आल्या असतात, त्याचं मर्म इथे आहे. आणि म्हणून शिवाजी महाराजांची दूरदृष्टी कशी होती ते सांगणारा एक प्रसंग सांगतो आणि नंतर थांबतो, कारण मी बराच वेळ घेतला असं मला वाटतं. मी साधारणतः 1994 मध्ये पहिल्यांदा अमेरिकेत गेलो. त्याच्या आधी जपानमध्ये, युरोपमध्ये बराच प्रवास झालेला होता. तिथलं सर्व ते आधुनिक हे वातावरण सर्व माहीत होतं. 94 मध्ये तेव्हापर्यंत ती IT ची लाट वगैरे काही आलेली नव्हती, पण तरी बरेच भारतीय त्या कॅलिफोर्नियामध्ये होते. मी ज्यांच्याजवळ माझा व्यावसायिक कामाने गेलो होतो ते फॉर्च्युनेटली म्हणजे ते एक भारतीय होते, बंगाली उरस्त. त्यांना फार असं वाटत होतं की याला दाखवलं पाहिजे की अमेरिका किती पुढारलेला आहे. म्हणून मला ते घेऊन कारमध्ये बसवून ते दाखवत होते, बघा आमच्याकडे किती काय छान ड्राईव्ह आहे, ड्रायव्हिंग थिएटर आहे, ड्राईव्ह इन ATM आहे. तेव्हा ATM ची क्रेज होती. ATM आहे, असं कसं कारमध्ये बसल्या बसल्या ATM मधून पैसे काढता येतात. आमच्याकडे कसं ड्राईव्ह इन मॅकडॉनल्ड्स हे आहे, रेस्टॉरंट आहे. तर कारमध्ये बसल्या बसल्या ऑर्डर द्यायची, पुढे कार न्यायची, तर आपल्या हातात येतं, मग कारमध्ये बसून खायचं वगैरे. असं किती सोय करतं हे अमेरिकन सरकार. मी सर्व बघितलं होतं एकूण पाश्चात्य जगत आणि जपान सारखा प्रगत देश, तरी सुद्धा कुठतरी वाटलं नाही हा आहे बा. त्याच्यानंतर साधारणतः 3-4 वर्षांनी मी रायगडावर गेलो. रायगडावर तेव्हापर्यंत रोपवे झालेला होता. रायगडावर गाईड केला होता आणि रायगडावर आपल्यापैकी अनेकांनी रायगड बघितला असेल. त्या रायगडावर एक मोकळं असं मैदान आहे. त्या मैदानामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा असा सिंहासनाधीश्वर जसा इकडे आहे तसा एक मोठी मूर्ती ठेवलेली आहे, सिंहासनाधीश्वर. आणि त्या समोर असं मोकळं मैदान आहे, मोठं पठार, मोकळं मैदान आहे. आणि त्या मैदानाच्या दोन्ही बाजूला, मध्ये खूप मोठं अंतर ठेवून दोन्ही बाजूला 6-6.5 फुटांचे चबुतरे असे ठराविक अंतरावर ठेवलेले आहेत. त्यांना पायऱ्या पण आहेत. मी त्या गाईडला विचारलं की हे चबुतरे कशाला आहे मैदानात. त्याने अगदी सहजरित्या सांगितलं, काय मावळे इथे बरेच यायचे, त्यांना बाजारहाट करायला लागायचा, ते घोड्यावर असायचे, मग घोडे कुठे ठेवायचे, म्हणून घोड्यावर बसल्या बसल्या त्यांना बाजारहाट करता आला पाहिजे, म्हणून छत्रपतींनी ही व्यवस्था केलेली आहे. माझ्या अंगावर काटा आला, सर्रकन काटा आला, गुजबम्स. कोण मॉडर्न, कोण मॉडर्न? हे 60-70 वर्षांपासनं ड्रायव्हिंगची रट लावणारे आपले हे पाश्चिमात्य मॉडर्न का 350 वर्षांपूर्वी त्या आपल्या मावळ्यांच्या साठी घोड्यावर बसल्या बसल्या बाजारहाट करता यावं म्हणून केलेला ड्रायव्हिंग बाजार करणारे आमचे छत्रपती शिवाजी महाराज मॉडर्न? कोण मॉडर्न? शिवरायांचे हे सर्व पैलू लक्षात घेतले पाहिजे, हे लोकांसमोर मांडले पाहिजेत. हे येत नाहीत. आणि म्हणून शिवाजी महाराजांना समजून घ्यायचं असेल तर या सर्व गोष्टींचं आकलन आपण करणं आवश्यक आहे. आणि म्हणून शिवरायांच्या बद्दल जे म्हटलं जातं ते की ही भूमी काय होती, हे भारतवर्ष काय होता. या भारतवर्षाने अनेक परकीय आक्रमणं पचवली आहेत, समाप्त केलंय त्यांना. शौर्यामध्ये, क्षात्र शक्तीमध्ये, क्षात्र तेजामध्ये हा देश खूप पुढे होता. आज से तो हिमाचल प्यार का बंधन खून से जोड़ा जाता है इस देश में. इस देवभूमि में दानवता का खून निचोड़ा जाता है. इन खेतों में फसल शत्रु के खून से बोई जाती है. यह तलवार भवानी है जो दुश्मन के खून से धोई जाती है. यह भारतवर्ष है. लेकिन बाद में क्या हुआ? विश्व वंदिनी भारत मां का राज सिंहासन टूटा था. विश्व वंदिनी भारत मां का राज सिंहासन टूटा था. पुनराभिषिक्त होने वाला ये राष्ट्र पुरुष शिवराया था. ये राष्ट्र पुरुष शिवराया था. जिस सिंहासन पर छत्रपति शिवाजी महाराज बैठे, जिस पे अभिषिक्त हुए, यह सिंहासन किसका था? यह सिंहासन रामकृष्ण का. ये परंपरा है इस सिंहासन की. यह अभिषेक की परंपरा है, राजाभिषेक की परंपरा इस देश में. यह सिंहासन रामकृष्ण का, इंद्रप्रस्थ यह धर्मराज का, शालिवाहन चंद्रगुप्त का, पुलकेशी का,
विक्रमादित्य का, पौरस अशोक पृथ्वीराज का, गुरु अर्जुन राणा प्रताप का, पौरुषता की परंपरा का महापराक्रमी राजा था, पुनराभिषिक्त होने वाला यह राष्ट्र पुरुष शिवराया था। सिंधु नर्मदा गंगा माई, सिंधु नर्मदा गंगा माई, ये सारी नदियां अत्यंत उल्लासित हुई होगी, प्रफुल्लित हुई होगी, प्रमुदित हुई होगी, आनंदित हुई होगी कि हमारे जल से ये हिंदू नृपति, ये हिंदू चक्रवर्ती सम्राट अभिषिक्त होगा। सिंधु नर्मदा गंगा माई, ब्रह्मपुत्र यमुना कृष्णाई, तापी सतलज ब्यास गोमती, कावेरी महानदी सरस्वती, भीमा गोदा शरयू पूर्णा, अलकनंद गंडकी कोयना, सप्त सिंधु सह सरिता संगम, सप्त सिंधु सह सरिता संगम राय दुर्ग पर होना था, रायगढ़ राय दुर्ग पर होना था, पुनराभिषिक्त होने वाला राष्ट्र पुरुष शिवराया था। तुकाराम और समर्थ आए। ये कल्पना की है, संत तुकाराम महाराज का देहांत तो 1650 में हो गया था, लेकिन उनका आशीर्वचन छत्रपति के पास है, सर पर है, ऐसा मानकर तुकाराम और समर्थ आए। समर्थ अभी प्रत्यक्ष नहीं आए थे। उन्होंने कहा था, दास डोंगरी रहा तो यात्रा देवाची पातो, सन्यासी हूं, संत हूं, मैं सज्जनगढ़ से देखूंगा तुम्हारा राज्याभिषेक कैसा होता है। लेकिन उनका आशीर्वचन था। तुकाराम और समर्थ आए, धर्मराज के मार्ग दिखाएं, काशी से गागा भटाए, राज्याभिषेक मुहूर्त लाए, दुर्ग दुर्ग तक खनके गाये, आज हमारे राजा आए, आज हमारे राजा आए। ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी का, ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी का दिन मंगल शुभ आया था, पुनराभिषिक्त होने वाला राष्ट्र पुरुष शिवराया था, राष्ट्र पुरुष शिवराया था। धन्यवाद।